जय हिंद मित्रांनो, मी अनिल पगारे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या डिअर नोकरी या युट्यूब चॅनल वरती. तर बघा, आज आपण या ठिकाणी नाही का मराठीतला एक महत्वाचा असा चॅप्टर या ठिकाणी घेत आहोत. तर तो म्हणजे काय, तर प्रयोग. तर सगळ्यात पहिले नाही का, प्रयोग म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. तर जे काही वाक्य असतं, समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यातील नाही का कर्ता आणि कर्म माहित पाहिजे. कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, बरोबर आहे का नाही. तर कर्ता आणि कर्म यांची ज्या काही क्रियापद आहे, यांच्यासोबत जे काही जुळवणे असते किंवा ठेवण असते, त्यालाच नाही का मराठी व्याकरणात प्रयोग असं म्हणतात. तर प्रयोग तुमचा नाही का तो सायन्स मधला प्रयोग नाही बरं का, एक्सपेरिमेंट तो प्रयोग नाही. तर हा मराठीतला प्रयोग आहे आपला वाक्यामधला. ठीक आहे का नाही. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला माहित पाहिजे कर्म, त्याचबरोबर कर्ता आणि क्रियापद काय असतं ते. आता बघा, या ठिकाणी एक वाक्य आहे, राहुल आंबा खातो. ठीक आहे. तर यामध्ये नाही का मुख्य जो काय असणार आहे त्याला कर्ता म्हणतात. तर नाही का हा जो राहुल आहे, हा आहे या वाक्याचा कर्ता. त्याचबरोबर कर्म, तर कर्म आहे या ठिकाणी, हा झाला कर्ता. त्याचबरोबर आंबा झाला कर्म आणि खातो हे झालं काय, तर हे झालं क्रियापद. क्रियापद. तर बघा, सगळ्यात पहिले वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला नाही का क्रियापद म्हणतात. बघा आता राहुल आंबा, तर ह्या ह्या दोन शब्दांनी काही वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का, नाही. ज्यावेळेस आपण राहुल आंबा खातो असं म्हणतो, त्यावेळेस नाही का वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आपल्याला समजतं की एखादी कोणतीतरी क्रिया या ठिकाणी पूर्ण झाली, बरोबर आहे का नाही. त्याचबरोबर बघा, आता तुम्हाला एखादं वाक्य दिलंय आणि त्यातला कर्ता ओळखायचा कसा, तर जो काही नाही का क्रियापद आहे, जे शेवटचं वाक्य पूर्ण करतो तो जो शब्द आहे ते म्हणजे क्रियापद. तर ह्या क्रियापदाला नाही का नारा प्रत्यय लावायचा. कोणता? नारा. नारा तो नाही बरं का, भारत माता की जय आहे की नाही, इन्कलाब जिंदाबाद, ते नारा नाही. तर नारा हा नाही का प्रत्यय जोडायचा. आता बघा, खातो, खातो हा नाही का क्रियापद आहे. तर याला ह्या खाला नाही का, खा म्हणजे हा जो समोरचा शब्द आहे खा, तर याला नाही का नारा प्रत्यय जोडा. तर बघा, खाणारा आणि हा नाराला नाही का खाणारा, याला कोणने प्रश्न होता, खाणारा कोण, तर खाणारा कोण आहे, तर राहुल. तर हा झाला तुमचा कर्ता. आणि खाण्याची क्रिया कशावर घडते, तर आंब्यावरती घडते, बरोबर आहे नाही. काहीतरी काम घडतंय, तिथं काम होतंय, म्हणून नाही का हा झाला कर्म. आणि जो पूर्ण वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो असतो क्रियापद. तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल कर्ता कर्म क्रियापद काय असतं. त्यावरतीच नाही का तुम्हाला प्रयोग हा जो काही नाही का चॅप्टर आहे, हा जो काही धडा आहे, हा पूर्णपणे नाही का त्याच्यावरती अवलंबून आहे. तर बघा, सगळ्यात पहिले बघा आता आणखी, तर या ठिकाणी नाही का जे काही प्रयोग आहे, तर ह्या प्रयोगाचे नाही का मुख्य 3 प्रकार पडतात. किती? 3 प्रकार. तर बघा ते कोणकोणते, तर सगळ्यात पहिला आहे कर्तरी प्रयोग, बरोबर. त्याचबरोबर आहे दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग. तर या ठिकाणी नाही का सगळ्यात पहिले आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोग म्हणजे काय आणि भावे प्रयोग म्हणजे काय, तर हे समजून घेऊ. तर बघा, कर्तरी कर्तरी प्रयोग म्हणजे नाही का जो काही नाही का वाक्य आहे आणि त्या वाक्याला आपण बघितलं कर्ता कोण आहे, कर्म काय आहे आणि क्रियापद काय, हे तुम्हाला समजलं असेल. पण कर्तरी म्हणजे काय, तर याच्यावरूनच समजतं. कर्तरी म्हणजे जो काही कर्ता असेल, जो काही वाक्याचा मुख्य नाही का घटक असेल, त्याच्यावरती नाही का पूर्ण क्रिया घडत असते. बघा मग आता काय, कर्तरी प्रयोगाची वाक्य, जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे नाही का क्रियापदात बदल होते, तेव्हा त्याच नाही का कर्तरी प्रयोग म्हणतात. जो काही नाही का वाक्याचा कर्ता आहे, याच्या नाही का लिंगात वचनात, म्हणजे लिंग म्हणजे का आता स्त्रीलिंगी पुरलिंगी वगैरे बरं का, त्यानुसार जर क्रियापदामध्ये ह्या क्रियापदात जर बदल होत असेल, तर तो काय असतो, कर्तरी प्रयोग. त्याचबरोबर नाही का वचनामध्ये, म्हणजे एक वचन आहे तर अनेक वचन जर झाला आणि त्यानुसार जर नाही का ह्या क्रियापदात बदल होत असेल, तर तो असतो तुमचा या ठिकाणी कर्तरी प्रयोग. तर बघा, त्यासाठी एक उदाहरण खाली, तर काय उदाहरण आहे, राहुल आंबा खातो. काय करतो, राहुल आंबा खातो. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण नाही का ह्या कर्त्याच्या नाही का याच्यात लिंगात बदल करू. तर ह्या ठिकाणी हा पुरलिंगी येते, या ठिकाणी स्त्रीलिंगी नाव घेऊ, एखाद्या मुलीचं नाव घेऊ. बघा, सायली, सायली. बघा आता सायली काय खाते, आंबा खाते, आंबा खाते. बघा या ठिकाणी झालंय का, क्रियापदामध्ये बदल झालाय का, इथं खातं होतं तिथं काय झालं, खाते. म्हणजे क्रियापदामध्ये नाही का काय होतोय, तुमचा बदल होतोय. म्हणून हा जो आहे, तर हा असणार आहे कर्तरी प्रयोग. तसंच या कर्तरी प्रयोगाचे नाही का उपप्रकार पडतात. कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. सकर्मक म्हणजेच काय, तर सह कर्मासह, म्हणजे ज्यामध्ये नाही का हे कर्म असणार आहे, त्याने एखाद्या क्रियेवरती नाही का काहीतरी काम केलंय, तर त्याला म्हणतात काय, तर
सकर्मक म्हणजे कर्मासह त्यालाच म्हणतात सकर्मक कर्तरी प्रयोग. त्याचबरोबर नाही का अकर्मक कर्तरी प्रयोग. तर अकर्मक म्हणजे काय, ज्यामध्ये नाही का कर्म नसणार आहे असं जे वाक्य असतं त्याला म्हणतात अकर्मक क्रियापद किंवा सॉरी त्याला म्हणतात अकर्मक कर्तरी प्रयोग. तर चला त्याचे उदाहरणं बघू. या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल कर्तरी प्रयोग. आता नाही का याचे उपप्रकार आहेत ते बघणार आहोत. अशा प्रत्येक तर बघा आता कर्तरी प्रयोगाचे नाही का दोन उपप्रकार आहेत. कोणते, तर सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. तर सकर्मक म्हणजे काय, तर ज्यामध्ये नाही का कर्म असतं म्हणजे त्या वाक्यामध्ये नाही का कर्माचा समावेश असतो त्याला म्हणतात सकर्मक कर्तरी प्रयोग. तर बघा त्याचं उदाहरण या ठिकाणी, तो मनुष्य आंबा खातो. तर बघा या ठिकाणी आता क्रियापदाला आपण नारा प्रत्यय लावल्यानंतर खाणारा कोण, तर तो मनुष्य म्हणजे हा झाला तुमचा वाक्याचा कर्ता. ठीक आहे. त्याचबरोबर खाण्याची क्रिया कशावर घडते, तर आंब्यावरती. म्हणजे काय खातो तो मनुष्य, तर तो खातो आंबा. म्हणजे हे झालं त्याचं कर्म. काम, कर्म म्हणजेच काय, तर काम. आणि हे जे शब्द आहे हे आहे संस्कृत मधले शब्द, त्यामुळे याला नाही का आता हा कर्म, कर्म म्हणजे आपण जर शुद्ध मराठीत जर म्हणलं त्याला काय म्हणतात, तर काम. ठीक आहे. आणि खातो हे झालं क्रियापद. ठीक आहे. मग यामध्ये नाही का कर्म तुम्हाला आहे म्हणून याला काय म्हणतात, तर सकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे. त्याचबरोबर बघा आता कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा, तर वाक्यामध्ये जर एखाद्या वाक्यामध्ये नाही का कर्ता आणि कर्म असेल, त्याचबरोबर त्यांना नाही का विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल आणि वाक्य हे जर नाही का वर्तमान काळी असेल म्हणजे सध्याच्या स्थितीला घडताना जर दिसत असेल तुम्हाला, तर तो नाही का फिक्स कोणता काळ कोणता प्रयोग असतो, तर तो असतो तुमचा कर्तरी प्रयोग. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी तुम्हाला आता समजलं असेल की सकर्मक कर्तरी म्हणजे काय, तर ज्यामध्ये नाही का काय असतो, कर्म असतो, तर ते असतं तुमचं सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण. ठीक आहे. आता बघा अकर्मक कर्तरी, ज्याप्रमाणे नाही का सकर्मक म्हणजे काय, तर कर्म असणार आणि अकर्मक म्हणजे काय, तर ज्यामध्ये नाही का कर्म नसतं, ज्या वाक्यामध्ये कर्माचा समावेश नसतो, फक्त कर्ता आणि क्रियापद असतं त्याला म्हणतात या ठिकाणी अकर्मक कर्तरी प्रयोग. तर बघा अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण, तो खातो. आता बघा तो खातो, तर काय खातो तुम्हाला माहिती का, कळतं का या ठिकाणी वाक्य वाचल्यानंतर, नाही, फक्त तो काहीतरी खातोय. एखादा मुलगा आहे प्रवीण खातो, पण काय खातोय प्रवीण तुम्हाला माहिती का, चॉकलेट खातोय की कॅडबरी खातोय की जेवण करतोय, काय करतोय तुम्हाला माहित नाहीये. ठीक आहे. त्याचबरोबर ती हसते, बरोबर, हसते, फक्त तुम्हाला ती नाही का हसताना दिसते, पण का हसते, का बरं हसते, काही कर्म घडतंय का, तर नाही, फक्त नसते ती हसते एवढं या ठिकाणी दिसतं. म्हणजे हा कर्ता आणि हे क्रियापद तुम्हाला या ठिकाणी दिसतं, म्हणजेच हे आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. त्याचबरोबर बघा पक्षी उडाला. पक्षी उडणारा कोण, तर उडणारा आहे पक्षी म्हणजे हा झाला कर्ता. आणि उडण्याची क्रिया कुठं घडते किंवा काय तर तुम्हाला समजतं की यातून, नाही, फक्त पक्षी उडाला. आणि तर उडाला हा हे जे आहे हा आहे क्रियापद. म्हणजे याने नाही का वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय, क्रियापद. ठीक आहे. तर अशा प्रकारे होतं कर्तरी प्रयोग. त्याचबरोबर आता पुढे बघू आपण कर्मणी प्रयोग. तर चला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बघू आपण कर्मणी प्रयोग. बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपण बघतोय प्रयोगाचा नाही का दुसरा प्रकार, तर त्याला काय म्हणतात, तर क्रमणी प्रयोग. तर बघा आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय, जेव्हा नाही का कर्माच्या म्हणजे वाक्यातील जे काही कर्म असेल त्याच्या नाही का लिंग त्याचबरोबर वचनाप्रमाणे नाही का क्रियापदात जर बदल होत असेल, तर तेव्हा त्यास काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं कर्मणी प्रयोग. तर बघा त्याचं या ठिकाणी एक उदाहरण घेतलं, त्याने आंबा खाल्ला. तर बघा आता त्याने काय खाल्ला, तर त्याने आंबा खाल्ला. तर बघा यानुसार नाही का म्हणजे वाक्याच्या जे काही कर्म असणार आहे, तर यानुसार नाही का ह्या क्रियापदामध्ये बदल होतो. त्याचबरोबर वाक्याचं जर लिंग बदललं त्यानुसार ह्या क्रियापदामध्ये बदल होतो, त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. तर बघा आता त्याने म्हणजे कोण आहे, आता या ठिकाणी त्याने म्हणजे ह्या जो काही नाही का सर्वनाम आहे याच्याऐवजी आपण एखादं नाव वापरून पाहू. तर बघा प्रवीणने, प्रवीण, प्रवीणने काय खाल्ला, तर आंबा खाल्ला. ठीक आहे. प्रवीणने आंबा खाल्ला. आता बघा या ठिकाणी नाही का प्रवीणने काय, तर हे जो काही कर्म आहे यातला, बरोबर, हा कर्म आहे, तर ह्या कर्माचं नाही का आपण नाही का हे बदलू, लिंग बदलू. त्याऐवजी नाही का आता आपण काय घेऊ, प्रवीण हा, आता ह्या प्रवीणने काय खाल्ली, चिंच खाल्ली, चिंच खाल्ली. तर बघा क्रियापदात बदल झाला का, इथं खाल्ला होता इथं काय झालं, तर खाल्ली म्हणजे बदल झाला. म्हणजेच हे वाक्य तुमचं काय कर्मणी प्रयोगाचं आहे. ठीक आहे.
त्याचबरोबर आता जर समजा तुम्हाला नाही का हा प्रयोग ओळखायचा आहे, तर ओळखायचा कसा? तर बघा, जे काही वाक्य आहे, तर हे वाक्य नाही का तुम्हाला भूतकाळी वाक्य दिसतंय बघा. खाल्ली म्हणजे खाण्याची क्रिया कशी आहे? तर या ठिकाणी संपलेली आहे. म्हणून जे वाक्य तुम्हाला नाही का भूतकाळी दिसत असेल, ते असतं तुमचं कर्मणी प्रयोगाचं. त्याचबरोबर नाही का, या ठिकाणी तुम्हाला कर्म जे आहे, कर्म बरोबर? तर ह्या कर्माला नाही का कोणताही प्रत्यय नसतं. म्हणजे ते नाही का प्रथमेत तुम्हाला नाही का प्रत्येक वेळेस नाही का बघायला भेटतं. त्याचबरोबर जो काही वाक्याचा कर्ता असतो, म्हणजे जे काही मुख्य जो काही कर्ता असतो, तो नाही का प्रत्येक वेळेस तुम्हाला जे काही विभक्ती प्रत्यय नाही का त्याला लागलेलं दिसणार आहे. आणि जो काही क्रियापद असेल, तर क्रियापद हे तुम्हाला भूतकाळी दिसणार आहे. म्हणजे ह्या 2-3 जर गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या, तर तुम्हाला कर्मणी प्रयोग ओळखणे एकदम सोपं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे होतं तुमचा या ठिकाणी कर्मणी प्रयोग. आता पुढचा बघणार आहोत आपण भावे प्रयोग. ठीक आहे. चला. भावे प्रयोग म्हणजे काय? तर जेव्हा नाही का कर्ता किंवा कर्म यांच्या नाही का लिंग वचनाप्रमाणे जर क्रियापदात बदल होत नसेल, तर त्याला काय म्हटलं जातं? तर भावे प्रयोग म्हटलं जातं. बरोबर आहे. आता समजा एक वाक्य आहे आणि त्यामध्ये कर्ता पण आहे आणि क्रियापद पण आहे आणि यांच्यामध्ये तुम्ही आता समजा यांचं समजा कर्त्याचं लिंग पण बदललं, त्याच बरोबर नाही का त्याचं वचन पण बदललं, एक वचनाचं अनेक वचन पण केलं, त्याच बरोबर क्रियापद कर्माचं पण नाही का वचन बदललं आणि त्याचं अनेक वचनात पण केलं आणि लिंग पण बदललं, तरी हा जो काही वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद, तर क्रियापदात जर बदल होत नसेल, म्हणजे आता या ठिकाणी बांधले, तर बांधलेच राहतंय बुवा, तर ते असतं तुमचा भावे प्रयोग. ठीक आहे. तर उदाहरण बघा, मुलाने बैलाला बांधले. ठीक आहे. तर यामध्ये बघा आता आपण नाही का जो वाक्याचा कर्ता आहे, बरोबर? जो काही बांधण्याची क्रिया कोण करतो? तर हा मुलगा. आणि कोणावरती करतो? तर ह्या बैलावरती. बरोबर? म्हणजे हा झाला वाक्याचा कर्ता आणि हा झाला कर्म. तर बघा आता आपण सगळ्यात पहिले नाही का हा जो कर्ता आहे, याचा नाही का लिंगात बदल करू. म्हणजे हा मुलगा आहे, तर इथं बघू मुलगी घेऊ. बरोबर? मुलीने मुलीने बैलाला बैलाला बांधले. बघा झालंय का काही बदल झालेला दिसतोय का? तर क्रियापद सेम जशाचं तसं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. बरोबर? तर आता आपण नाही का या ठिकाणी आपण लिंग पण या ठिकाणी चेंज केलंय. तर आता नाही का अनेक वचन जर केलं, मुलांनी मुलांनी बैलाला बांधले. तर क्रियापद चेंज होतंय का? तर नाही होते. म्हणजेच हा कोणता प्रयोग आहे तुमचा? तर भावी प्रयोग आहे. त्याचबरोबर आता झालं या ठिकाणी कर्त्याला चेंज करून बघितलं आपण पुरुष लिंग आणि वचनाप्रमाणे. त्याचबरोबर आता नाही का या ठिकाणी आहे तुमचं कर्म. बांधण्याची क्रिया कोणावर होते? तर बैलावर. ठीक आहे ना? तर ह्या बैलाचं आपण आता काय करू? या बैलाऐवजी आपण त्याचं जेंडर चेंज करू. तर बैलाऐवजी काय घेऊ? गाय घेऊ. तर बघा या ठिकाणी लिहितो मी. मुलाने गाईला बांधले. बघा होतंय का या ठिकाणी चेंज? म्हणजे जो काही क्रियापद आहे यामध्ये कुठलाही बदल या ठिकाणी होत नाही. त्याचबरोबर बघा आता आणखी आता मुलींनी गाईला बांधले. म्हणजे काहीही बदल होत नाही. क्रियापद जशाच्या तसंच राहतं तुमचं. त्यामुळे हा आहे तुमचा या ठिकाणी कोणता प्रयोग? तर भावे प्रयोग. म्हणजे ज्यावेळेस नाही का कर्त्याच्या लिंग वचन कर्ता आणि कर्म ह्या दोघांच्या पण लिंग वचनानुसार कुठलाही क्रियापदात बदल होत नाही, तो असतो तुमचा भावे प्रयोग. ठीक आहे. तर भावे प्रयोग ओळखायचा कसा? तर बघा सगळ्यात पहिले नाही का जे कर्ता आणि कर्म आहे, तर यांना नाही का विभक्ती प्रत्यय लागलेला असते. बघा हे बघा, मुलाने ने हा प्रत्यय लागलाय. जे काही मुलं आहे त्याला नाही का ने प्रत्यय लागलाय. तसंच नाही का जो काही कर्म आहे याला पण नाही का आता ही गाय आणि याला प्रत्यय लागलाय बघा विभक्ती प्रत्यय. हा ला प्रत्यय लागलाय, इथं ने प्रत्यय लागलाय आणि इथं ला प्रत्यय लागलाय. तर ज्यावेळेस कर्ता आणि कर्म यांना नाही का विभक्ती प्रत्यय लागलेला असतो दोघांना पण, तर तो असतो तुमचा भावे प्रयोग. आणि तसंच जो काही तुमचा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे, म्हणजेच कोण? तर क्रियापद आहे. तर क्रियापद हे नाही का एकारांत असतं बघा. म्हणजे कसं? आता या ठिकाणी बघा बांधले. ले ले म्हणजे काय? जो एडक्याचा आहे ना तर एकारांत म्हणजे वाक्याचा अर्थ जो काही शब्द आहे शेवटचा क्रियापद त्याचा अंत होतो आणि येतोय प्रत्येक वेळेस. समजा उजाडले, मावळले, आणखी घडले, पडले, जे असे नाही का एकारांताने जे शेवट होतो ज्या क्रियापदाचा, ते वाक्य नाही का तुमचं असतं भावे प्रयोगाचं. ठीक आहे. कर्त्याला आणि कर्माला विभक्ती प्रत्यय असतं. त्याचबरोबर वाक्याचा शेवट होणारा म्हणजे क्रियापद जे आहे तर ते नाही का एकारांत तुमचं या ठिकाणी असतं. तर अशा प्रकारे तुम्ही भावे प्रयोग ओळखू शकता. तर चला याचे नाही का दोन उपप्रकार आहे. कोणता? अकर्मक भावे आणि सकर्मक भावे. तर ते आपण या ठिकाणी बघू. आणि अकर्मक भावे. तर सगळ्यात पहिले बघा सकर्मक म्हणजे काय? तर ज्या भावे प्रयोगामध्ये
जे नाही का वाक्य असतं ते कर्मासह असतं त्याला म्हणतात सकर्मक भावे प्रयोग. बरोबर आहे. तर बघा त्याचं उदाहरण आहे, मधुने मित्राला बोलावले. तर बघा बोलावणारा कोण, तर हा जो आहे हा हे जे आहे तर हे आहे वाक्याचं क्रियापद. क्रियापद. तर बघा क्रियापदाला नाही का नारा प्रत्यय जर लावलं तर बघा बोलावणारा. तर बोलावणारा कोण, तर बोलावणारा आहे मधू, म्हणजे हा झाला तुमचा वाक्याचा कर्ता. ठीक आहे. तसंच बोलावण्याची क्रिया कोणावर होते, तर मित्रावर होते. म्हणजे हा जो मित्र आहे याचा मधूचा किंवा मधूचा जे असेल जी असेल ते, तर हे झालं त्याचं कर्म. काय झालं, कर्म. ठीक आहे. म्हणजे ह्या वाक्यात नाही का कर्ता पण आहे आणि कर्म पण आहे, म्हणून हे झालं सकर्मक भावे प्रयोग. म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये नाही का क्रियापद सॉरी ज्या वाक्यामध्ये नाही का कर्म नसतं, म्हणजे कर्ता असतो आणि क्रियापद असतं आणि कर्म त्या ठिकाणी ऍबसेंट असतं म्हणजे नसतं, तर ते असतं तुमचं अकर्मक भावे प्रयोग. तर बघा उदाहरण पहा या ठिकाणी, मुलांनी चांगले वागावे. तर वागणारा, चांगला वागणारा कोण आहे, तर मुलगा आहे, म्हणजे हा झाला तुमचा कर्ता. ठीक आहे. आणि वागणे हा झाला तुमचं या ठिकाणी क्रियापद. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कर्म दिसतंय का, तर नाही. आणि हे जे चांगलं आहे हे काय, तर विशेषण आहे. बरोबर आहे का नाही. त्यामुळे ह्या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसत नाही, तर नाही का कर्म दिसत नाही, म्हणून हे झालं तुमचं अकर्मक भावे. आणि बघा कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलाय आणि त्याचबरोबर क्रियापद नाही का, क्रियापद नाही का हे एकारांत आहे, म्हणून हे आहे तुमचं अकर्मक भावे प्रयोग. तर अशा प्रकारे नाही का या ठिकाणी आपण जे काही प्रयोगाचे आपण या ठिकाणी 3 प्रकार बघितले, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आणि त्यांचे जे काही उपप्रकार आहे ते पण या ठिकाणी बघितले आणि एकदम शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर समजेल म्हणून. जास्त किचकटपणा यामध्ये आपण दाखवलेला नाहीये. कोणालाही एकदम इझी प्रकारे नाही का जे काही प्रयोग आहे ते या ठिकाणी समजून जाईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे बऱ्याच पोरांना नाही का थोडंसं अवघड जातं की प्रयोग म्हणलं तर. पण काय अवघड नाही, फक्त नाही का कर्ता आणि कर्म आणि क्रियापद ह्या 3च कन्सेप्ट आहे. या 3 कन्सेप्ट ज्याच्या क्लिअर आहे त्याला प्रयोग कुठल्याही प्रकारे अवघड जाणार नाही. ठीक आहे. तर भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.